पुढचा प्रश्न बघा. 3 नळ MNP मिळून एक टाकी 20 मिनिटांमध्ये भरते. 5 मिनिटांनंतर P नळ बंद केला तर उर्वरित टाकी M व N मिळून 40 मिनिटांमध्ये भरते. तर एकटा P ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल? 3 नळ MNP मिळून ती टाकी किती मिनिटांमध्ये भरताय? 20 मिनिटांमध्ये. पण बघा, M, N आणि P तिघे मिळून ती टाकी 20 मिनिटांमध्ये भरताय आणि त्यांनी 5 मिनिटापर्यंत तिघांनी सोबत टाकी भरली. कसं काय? कारण बघा 5 मिनिटानंतर P नळ बंद केला, म्हणजे 5 मिनिटापर्यंत तिघे सोबत काम केलं. 5 एक 5, 5 चोक 20 भाग दिला, 1/4 टाकी भरून झाली. म्हणजे 4 म्हणजे काय? आता पूर्ण टाकी, त्यापैकी एक भाग भरून झाला. मग किती भाग शिल्लक राहिला? 3/4 भाग शिल्लक राहिला. ते काय म्हटले? उर्वरित टाकी M व N मिळून 40 मिनिटांमध्ये भरतात. उर्वरित टाकी 4 भाग म्हणजे पूर्ण टाकी, त्यापैकी 3 भाग भरले. हे 3 भाग M व N मिळून 40 मिनिटांमध्ये भरला. M व N मिळून हे 3 भाग 40 मिनिटांमध्ये भरतात. तर ते पूर्ण टाकी M व N मिळून किती मिनिटांमध्ये भरतील? क्रॉस गुणाकार करा यांचा. माफ करा, इथे 4 येईल. पूर्ण भाग 4 आहे ना आपला. 40 गुणाकारात 4 भागाकारात 3, 4 चोक 16, 160 भागाकारात 3. ठीक आहे, 160 भागाकारात 3 मिनिटांमध्ये M व N मिळून ती टाकी पूर्ण भरतील. बघा आता मग M, N मिळून ती टाकी 160/3 मिनिटांमध्ये भरतात. कोण उरला? P उरला. P माहित नाही आपल्याला किती मिनिटांमध्ये भरतो, आणि ते तिघे मिळून M, N व P मिळून ती टाकी किती मिनिटांमध्ये भरताय रे? 20 मिनिटांमध्ये भरताय. तर तुम्हाला काय विचारलं? एकटा P ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल? एकटा P ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल? यांचा लसावी काढा. काय येईल यांचा लसावी सांगा? बघा, 160/3 आणि 20. आता हा एक अपूर्णांकाच्या फॉर्ममध्ये आहे, अंश आणि छेदच्या फॉर्ममध्ये आहे. 20 पण त्याच फॉर्ममध्ये आहे का? तर 20 असतोच. जी संख्या फक्त अशी असते, एकमेव अशी दिलेली असते, तिच्या खाली छेदस्थानी 1 हा असतोच, म्हणजे तो पण एक अपूर्णांकच आहे. ठीक आहे, बघा मग अपूर्णांकांचा लसावीचा काय फॉर्म्युला आहे रे? अंशांचा लसावी छेद छेदांचा मसावी. 160 आणि 20 यांचा लसावी काय येईल? मग बघा, 160ला 20ने पूर्ण भाग जातो, म्हणजे 160च काय आला? या दोन संख्यांचा लसावी काय आला? 160 भागाकारात 3 आणि 1चा मसावी. 3 आणि 1चा मसावी एकच राहील. काय येईल मग? 160 काय झाला यांचा लसावी. आता असं समजा 160 लिटरची टाकी आहे. किती लिटरची टाकी आहे? 160 लिटरची टाकी. मला सांगा, M व N मिळून ती टाकी 160/3 मिनिटांमध्ये भरतात. तर 160 लिटरची टाकी भरायला त्यांना किती वेळ लागेल रे? बघा, टोटल किती लिटरची टाकी? 160. M व N मिळून किती मिनिटांमध्ये भरताय? 160/3 मिनिटांमध्ये पूर्ण भरताय. बघा, 160 पूर्ण कॅन्सल झाले. खाली काय उरले? 1/3. वरती गेलो काय होईल? गुणाकारात 3/1 होतील. 3/1 म्हणजेच किती रे? 3. म्हणजे M व N मिळून एका मिनिटामध्ये किती लिटर पाणी भरताय रे? तर 3 लिटर पाणी भरताय. इथे आली त्यांची क्षमता. तर M व MNP तिघे मिळून ती टाकी 20 मिनिटांमध्ये पूर्ण भरताय. तर 160 लिटरची टाकी एका मिनिटामध्ये 160 लिटरची टाकी ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण भरताय. तर एका मिनिटामध्ये ते किती लिटर पाणी भरताय रे? 160 भागाकारात 20 करावं लागेल. काय करावं लागेल बघा? 160 भागाकारात 20. 0 गेला, 0 गेला, 2×8 16. म्हणजे एका मिनिटामध्ये ते 8 लिटर पाणी भरताय तिघे मिळून. मला सांगा, जर तिघे मिळून ते एका मिनिटामध्ये 8 लिटर पाणी भरताय, M व N मिळून 3 लिटर पाणी भरताय एका मिनिटामध्ये, किती भरताय? मला सांगा, M व N मिळून किती मिनिट पाणी भरताय एका मिनिटामध्ये? किती लिटर पाणी भरताय? 3 लिटर. तिघे मिळून 8 लिटर. मग एकटा P किती भरेल रे? 8 मधून 3 गेला 5. बरोबर, म्हणजे एकटा P एका मिनिटामध्ये किती लिटर पाणी भरतो? 5 लिटर पाणी भरतोय. जर तो एका मिनिटामध्ये 5 लिटर पाणी भरतोय, तर 160 लिटर पाणी तो किती मिनिटांमध्ये भरेल रे? 160 भागाकारात 5. 160 भागाकारात 5 भाग द्या. 5 त्रिक 15, 1 उरला, 10 झाले, 5 दुने 10. 32 मिनिटांमध्ये. किती मिनिटांमध्ये? म्हणजे एकटा P ती 160 लिटरची टाकी किती मिनिटांमध्ये भरेल? थोडक्यात तर 32 मिनिटांमध्ये ती पूर्ण टाकी भरेल. कोण? P. बघा, 3 नळ ABC मिळून एक टाकी 72 मिनिटांमध्ये भरतात. 24 मिनिटांनंतर C नळ बंद केला तर उर्वरित टाकी A व B मिळून 96 मिनिटमध्ये भरतात. तर एकटा C ती पूर्ण टाकी किती वेळामध्ये भरेल? बघा, ABC मिळून ती टाकी किती मिनिटांमध्ये भरताय रे? 72 मिनिटांमध्ये भरताय.
24 मिनिटानंतर सिग्नल बंद केला म्हणजे 24 मिनिटापर्यंत तिघांनी मिळून सोबत काम केलंय की नाही? किती मिनिटापर्यंत? 24 मिनिटापर्यंत. बघा 24 मिनिटापर्यंत तिघांनी मिळून सोबत काम केलंय. तिघं मिळून सोबत किती काम करताय? ॲक्च्युली 72 मिनिट काम करताय. बघा किती काम झालं मग? 24 एक 24, 24 त्रिक 72. 1/3 काम भरून झालेलं आहे किंवा 1/3 टाकी भरून झालेली. किती टाकी उरली आता मला सांगा? 3 मधून 1 गेला 2, 3 आहे तसा 2/3 टाकी आता आपली भरायची बाकी आहे. म्हणजे टोटल टाकी 3 भागाची आहे. पूर्ण टाकी म्हणजे 3 भाग. तर किती उरले आता? 3 पैकी 2 भाग उरले. हे 2 भाग कोण भरतंय रे? ए व बी मिळून 96 मिनिटमध्ये भरताय. हे 2 भाग ए व बी मिळून किती मिनिटामध्ये भरताय? 96 मिनिटामध्ये. मग 2 भाग म्हणजे 96 मिनिटे. तर पूर्ण टाकी ते किती मिनिटामध्ये भरतील रे? ए आणि बी मिळून क्रॉस गुणाकार करा यांचा. बघा 2 8, 1 उरला 16, 2 8 16, 48. 48 गुणाकारात 3 किती रे? बघा 8 त्रिक 24, चले 2, 4 त्रिक 12 आणि 2 14, 144. ठीक आहे. काय केलं मी बघा? 2 म्हणजे 96 तर 3 म्हणजे किती? क्रॉस होईल यांचा. कसं होईल क्रॉस? 96 गुणाकारात 3 भागाकारात 2, 2 8, 1 किती झाले? 16, 2 8 16, 48 गुणाकारात 3 किती? 144. बघा काय काय आपल्याकडे व्हॅल्यू आता? ए आणि बी मिळून. मला सांगा ए आणि बी मिळून ती टाकी किती मिनिटामध्ये भरताय आता? पूर्ण टाकी 144. कोण उरला? सी उरला. सी माहिती आहे का? नाही माहीत. तिघी मिळून ती टाकी किती मिनिटामध्ये भरताय रे? ए बी आणि सी 72 मिनिटामध्ये. किती? 72. काय सांगा यांचा लसावी? 144 आणि 72 यांचा लसावी काय रे? पण मला दिसतं इथे बघा, जेव्हा 2 संख्या असतात त्यापैकी एका संख्येला जर दुसऱ्या संख्येने पूर्ण भाग जात असेल तर ती मोठी संख्या काय असते रे? त्या संख्येचा. तर मोठी संख्या काय असते रे? त्या 2 संख्यांचा लसावी. बघा 144ला 72ने पूर्ण भाग जातो म्हणजे 144 काय आला यांचा लसावी. असं समजा ती टाकी 144 लिटरची आहे. मग आता मला सांगा ए बी जर ही पूर्ण टाकी 144 मिनिटात, ए बी मिळून ही पूर्ण टाकी 144 मिनिटमध्ये भरत असेल तर एका मिनिटामध्ये ते किती लिटर भरत असेल रे? टाकीच 144 लिटरची आहे, त्यांना मिनिटं पण 144 मिनिट लागत आहे म्हणजे एका मिनिटाला 1 लिटर भरत असतील. ऑब्विसली 144 भागिले 144 किती आले? 1 लिटर. एका मिनिटाला 1 लिटर भरता येईल. इथली त्यांची क्षमता. मला सांगा तिघे मिळून ती टाकी जर 72 मिनिटांमध्ये भरताय तर 144 लिटर टाकी भराय 144 लिटरची टाकी भरायला त्यांना किती वेळ लागेल रे? 144 भागाकारात 72 किती आले ते? 2 आले. म्हणजे तिघे मिळून ते एका मिनिटाला 2 लिटर पाणी भरताय. मला सांगा ए व बी मिळून एका मिनिटाला 1 लिटर पाणी भरताय. ए व बी मिळून एका मिनिटाला 1 लिटर पाणी भरताय. ए बी सी मिळून एका मिनिटाला 2 लिटर पाणी भरताय. तर 2 वजा 1 लिटर पाणी कोण भरेल रे? फक्त एकटा सी भरेल. म्हणजे सी पण एका मिनिटाला सी एका मिनिटाला किती भरतोय रे? 1 लिटर पाणी भरतोय. जर सी 1 लिटर पाणी भरतोय एका मिनिटाला तर 144 लिटर टाकी 144 लिटर पाणी भरायला त्याला किती मिनिट लागतील रे? 144 भागाकारात 1 किती आले? 144 मिनिटं आले. म्हणजे सीला टोटल किती वेळ लागतो ती पूर्ण टाकी भरायला? तर 144 मिनिट लागतात. बघा एक टाकी एका नळाने 20 तासामध्ये भरते. मात्र टाकीत छिद्र असल्याने टाकी 5 तास उशिरा भरते. तर पूर्ण भरलेली टाकी या छिद्राने किती तासामध्ये रिकामी होईल? एक टाकी एका नळाने किती तासामध्ये भरते रे? पहिल्या नळाने असं समजू पहिला नळ ए आहे, त्याने ती टाकी 20 तासामध्ये भरते. आता तो नळ चालूच आहे, मात्र टाकीत छिद्र असल्यामुळे ती टाकी 5 तास उशिरा भरते. म्हणजे 20 अधिक 5 तास तिला जास्त लागत आहे. 25 मिनिट लागत आहे. कशामुळे? छिद्र असल्यामुळे. असं समजा तो बी नळ आहे, ठीक आहे. पण जेव्हा त्यासोबत बी नळ चालू असतो म्हणजे टाकीत छिद्र असल्या कारणाने म्हणजे तो पाणी बाहेर सोडतोय, ठीक आहे. असं समजा तो नळ आहे, तो पाणी बाहेर सोडतोय, तेव्हा ती टाकी किती मिनिटांमध्ये भरते रे? 25 मिनिटांमध्ये भरते. 20 अधिक 5 कारण तिला 5 मिनिट जास्त लागत आहे. 5 मिनिट उशिरा भरते. 20 अधिक 5 25. तर पूर्ण भरली टाकी त्या छिद्रांनी किती तासामध्ये रिकामी होईल? म्हणजे आपल्याला बी नळ ती टाकी किती वेळामध्ये रिकामी करतोय तेच काढायचंय. यांचा लसावी काढा. 20 आणि 25चा लसावी किती रे? 100. कसं काढलं? बघा 20 25 5 ने भाग जातोय. 5 चोक 20 5 5 25. करा सगळ्यांचा गुणाकार. या समूह संख्या आहे. आता समूह संख्या म्हणजे तुम्हाला माहित असेल जे अशा 2 संख्या ज्यांचा एकच सामायिक अवयव निघू शकेल. कोणता? तो फक्त असतो 1. 5 चोक 20 20 5 100. असं समजा ती टाकी 100 लिटरची आहे.
ए हा ती पूर्ण टाकी 20 तासामध्ये भरतोय, तर एका तासामध्ये तो किती लिटर भरत असेल रे? 100 भागिले 20, 20 100 ही आली त्यांची क्षमता एका तासाची. ए आणि बी मिळून ती पूर्ण टाकी 25 मिनिटामध्ये भरताय, 25 तासात भरताय, तर एका तासामध्ये तो किती लिटर भरत असेल रे? ए आणि बी मिळून 100 भागिले 25, 25 चोक 100. बघा मला सांगा, ए हा एका तासामध्ये 5 लिटर भरायचा, किती लिटर? पण जेव्हा दोन्ही नळ चालू असतील तेव्हा फक्त 4च लिटर भरले जायचे. म्हणजे 1 लिटर कोणतरी बाहेर काढत असेल की नाही, कमी करत असेल की नाही, बाहेर पाणी फेकत असेल का नाही, मग तो कोण असेल? बीच असेल. ठीक आहे, म्हणजे बी एका तासामध्ये 1 लिटर जेव्हा बाहेर फेकत असेल तेव्हा दोन्ही मिळून बघा 5 + 1 4, तेव्हा दोन्ही मिळून 4 लिटर भरले जायचे एका तासामध्ये. समजलं? मग बी जर एका तासामध्ये 1 लिटर बाहेर फेकायचा तर 100 लिटर भरायला त्याला किती तास लागतील रे? 100च तास लागतील. 100 भागाकारात 1 करावं लागेल, किती? 100. म्हणजे ती पूर्ण भरलेली टाकी त्या छिद्राने म्हणजे बी नळाने किती तासामध्ये रिकामी होईल? तर 100 तासामध्ये रिकामी होईल. बघा, एका नळाने एक टाकी 10 तासामध्ये भरते, पण छिद्र असल्याने ती टाकी 4 तास उशिरा भरते. तर पूर्णपणे भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल? मला सांगा. 2 नळ असं समजा, ए आणि बी. ए नळाने ती टाकी भरली जाते, बी नळाने ती टाकी रिकामी केली जाते आणि दोघी मिळून ती टाकी, ठीक आहे, दोन्ही नळ चालू असतील तेव्हा किंवा छिद्र असल्यामुळे. मला सांगा, एका नळाने ती टाकी 10 तासामध्ये भरते आणि छिद्र असल्यामुळे म्हणजे बी असं समजा, बी नळाने ती टाकी रिकामी होते, त्यामुळे ती टाकी किती तासामध्ये भरते रे? 4 तास उशिरा भरते. म्हणजे हा पण नळ चालू आहे आणि बाहेर पण पाणी चालू आहे, असं दोघी मिळून जेव्हा चालू असते तेव्हा त्या टाकीला भरायला 4 तास उशिरा लागतात. म्हणजे 10 + 4 14 तास लागतात. तर ती पूर्णपणे भरलेली टाकी किती तासामध्ये रिकामी होईल? म्हणजे जेव्हा फक्त बी नळ चालू असेल रिकामा पाणी बाहेर सोडण्यासाठी, तेव्हा ती टाकी किती तासामध्ये रिकामी होईल? बघा, याचा लसावी काढा. 10 आणि 14चा 10 आणि 14चा लसावी काय? 70. कसा काढला बघा? 10 आणि 14 दोन्ही भाग दिला, 2 पंचे 10, 2 साती 14, दोन्ही मूळ संख्या करा गुणाकार, 7 5 35, 35 दुने 70. असं समजा ती पूर्ण टाकी 70 लिटरची आहे. ए ला जर ही 70 लिटरची टाकी भरायला 10 तास लागत असतील तर एका तासामध्ये तो किती लिटर भरत असेल रे? 7 लिटर भरत असेल. 70 भागिले 10 करायचं. इथे आली त्यांची क्षमता. बघा, जेव्हा पहिली नळ चालूच आहे आणि छिद्र पण आहे त्या टाकीला, छिद्रामुळे पाणी बाहेर पण जाते, किंवा असं समजा बी एक नळ आहे, त्यानं ते काहीतरी लिटर तो पाणी बाहेर फेकतो, खालून एक नळ आहे टाकीच्या खाली. तर दोघी मिळून जर 14 तास लागत असेल 70 लिटरची टाकी भरायला, तर दोघे मिळून एका तासामध्ये किती लिटर भरत असतील? 70 भागिले 14, 14 पंचे 70. ठीक आहे. बघा, ॲक्च्युअलमध्ये दोघं मिळून एका तासामध्ये 5 लिटर भरले जात आहे. एकटा एची क्षमता एका तासाची 7 आहे. मग 2 लिटर कोणीतरी बाहेर फेकत असेल का नाही? बघा, मग 2 लिटर कोण बाहेर फेकत असेल? बघा, 7तून 2 गेले, 5 आले पाहिजे आपले, बरोबर. मग 2 लिटर कोण बाहेर फेकतोय म्हणून वजा 2 केले. 2 लिटर बी बाहेर फेकत असणार आहे. ठीक आहे, छिद्र असल्यामुळे एका तासाला 2 लिटर पाणी बाहेर फेकलं जाते. मग एका तासाला जर 2 लिटर पाणी बाहेर फेकलं जात आहे, तर 70 लिटर टाकी किती वेळामध्ये रिकामी होईल रे? 70 भागिले 2 करावं लागेल. तेवढ्या तासामध्ये ती टाकी रिकामी होऊन जाईल. 70 भागिले 2 किती? 35. म्हणजे बघा, छिद्र असल्यामुळे ती टाकी 35 तासामध्ये पूर्ण रिकामी होईल, किंवा बी नळ 35 तासामध्ये ती पूर्ण टाकी रिकामी करतोय. बघा, 2 नळ एक टाकी एकत्रपणे 12 तासामध्ये पूर्ण भरतात. पहिला नळ दुसऱ्या नळापेक्षा 10 तास वेगाने टाकी भरतो, तर फक्त दुसरा नळ ती टाकी किती तासामध्ये भरेल? बघा, 2 नळे असं समजा, ए आणि बी हे 2 नळ आहेत, दोघी मिळून ती टाकी 12 तासामध्ये पूर्ण भरत आहे. बघा, ए नळ असं समजा, ए या नळाला ती टाकी भरण्यासाठी x तास लागत आहे, बी नळाला ती टाकी भरण्यासाठी y तास लागत आहे. बघा, पहिला नळ दुसऱ्या नळापेक्षा 10 तास वेगाने टाकी भरतोय. पहिला नळ वेगाने टाकी भरतो म्हणजे पहिल्या नळाला काहीतरी कमी तास वेगाने टाकी भरतो म्हटलं, दुसऱ्यापेक्षा कमी तास लागतील का नाही? मग 10 तास वेगाने टाकी भरतोय म्हटल्यावर याला एला बी पेक्षा 10 तास कमी लागत आहे, बरोबर. म्हणजे बी x - x + 10 आहे. जर बी x + 10 असेल, बघा 10 तास कमी म्हणजे काय? एचे तास झाले, बरोबर. मला सांगा, तुम्हाला माहिती आहे, ए जर एक काम समजा 10 दिवसामध्ये करतो, बी जर तेच काम 15 दिवसामध्ये करतो. बघा,
समजा ए हा एक काम 10 दिवसामध्ये करतो, बी जर ते काम 15 दिवसामध्ये करतो, तर दोन्ही मिळून ते काम किती दिवसामध्ये करते? सरळ सरळ यांचा गुणाकार करायचो आपण आणि त्यांची खाली बेरीज करतो. 15 गुणिले 10, 150 भागाकारात 25, 25 × 150. तसंच ए जर एक टाकी 1 तासामध्ये भरतो, बी जर 30 टाकी x अधिक 10 तासामध्ये भरते, तर दोन्ही मिळून ती टाकी किती तासामध्ये भरून होईल रे? x अधिक 10. दोन्ही मिळून ती टाकी किती तासामध्ये भरून होते आपल्याला माहिती आहे? 12 तासामध्ये. करा गुणाकार. x × x किती? x² अधिक x गुणाकारात 10, 10x भागाकारात 2x अधिक 10 बरोबर 12. बघा 2x अधिक 10 तिकडे गेलो 12ला काय होतील ते गुणाकारात होतील. काय येईल? x² अधिक 10x आहे तसे बरोबर 12 गुणाकारात 2x अधिक 10. x² अधिक 10x बरोबर 12 दुने 24x अधिक 120. x² इकडे आहे तसा. बघा या साईडला 10x आहे, त्या साईडला 24x आहे. छोटा कोण आहे? 10x. मग 10x तिकडे गेलो काय होईल? 24ला वजा बाकीत जाईल. म्हणजे 24 मधून वजा होईल 10x. 24x वजा 10x किती रे? 24x वजा 10x 14x. आता 14x इकडे काय राहिले? पॉझिटिव्ह राहिले. इकडे आल्यावर काय राहील? निगेटिव्ह होतील, वजा होतील. 14x म्हणजे त्याचं चिन्ह बदलेल बरोबर. आता इकडे फक्त 120 उरले होते, या साईडला काय होतील रे? वजा 120 वजा 120 बरोबर 0. ठीक आहे. x² वजा 14x वजा 120 तुम्हाला इक्वेशन मिळालं. बघा काय करायचं आता मला सांगा. अशा दोन संख्या शोधायचा ज्यांचा गुणाकार किती आला पाहिजे? 120. बघा इथे काहीच नाही, याचा कोइफिशियंट म्हणजे काय? इथे 1 आहे. 1 x² नाही लिहिलं तरी काय फरक पडत नाही, म्हणजे 1 गुणाकारात 120. ठीक आहे. त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे? 14 आली पाहिजे. मग अशा कोणत्या संख्या रे? बघा 120चे अवयव पाडायचे. 120 दोन्हीच भाग देऊया. 60 परत दोन्ही भाग देऊया. 30 परत दोन्ही भाग देऊया. 15 तीननी भाग देऊया. 5 पाचने भाग देऊया. 1. बघा कोणते कोणते अवयव पाडता येतील? 2 दुने 4, 4 दुने 8, 5 त्रिक 15. 8 आणि 15 मध्ये फरक की बेरीज किंवा वजाबाकी 14 येते का? नाही येत. मग नाही येणार. मग काय केलं बघा, काय करता येईल? 2 दुने 4, 4 पंचे 2 दुने 4, 4 पंचे 20, 3 दुने 6. बघा 20 आणि 6, 20 आणि 6 घेतलं तुम्हाला 14 वजाबाकी भेटून जाईल. बघा मग x² आहे तसा. आता वजाबाकी आपली किती आली पाहिजे? 14. पण चिन्ह 14x कशा फॉर्ममध्ये आहे रे? वजा निगेटिव्हच्या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे मोठ्या संख्येला निगेटिव्ह साईन राहील. मला आपल्याला काय लिहावं लागेल? वजा 20x अधिक 6x आणि हे वजा 120 आहे तसे बरोबर 0. बघा काय कॉमन निघतो आता या दोघांमध्ये? x कॉमन निघाला. आतमध्ये काय उरला? xच उरला. वजा 20 आहे तसे अधिक इकडून कोण कॉमन निघतो रे? 6 कॉमन निघतो. काय राहिला आतमध्ये? x वजा 6 ने याला भाग गेला, 20 उरले बरोबर 0. बघा x म्हणा x वजा 20, x वजा 20 कॉमन आहे, साईडला घ्या. x वजा 20 बरोबर 0. आता कोण उरलं? x अधिक 6 किंवा x अधिक 6 बरोबर 0. बघा x वजा 20 आहे, वजा 20 आहे, तिकडे गेलं काय होतील? पॉझिटिव्ह. x बरोबर 20. इकडे काय आलं? x बरोबर अधिक 6 आहे, तिकडे गेलं काय होतील? वजा 6. मग यापैकी आपलं उत्तर कोणतं असेल रे? 20. x बरोबर 20. बघा अशा वेळी इतकं सगळं करायचं का? अजिबात नाही. अशा वेळी डायरेक्ट ऑप्शन उचलायचे अशा प्रश्नांना. 20 x काय आला आपला? 20. असं समजा a ला ती टाकी भरायला 20 तास लागत आहे, b ला त्याच्यापेक्षा जास्त 10 तास जास्त लागतील. 20 ला किती लागतात? 30 लागतात. बघा बरं दोघे मिळून 12 तासामध्ये भरून होत आहे का? बघा 20 गुणाकारात 30 भागाकारात 20 अधिक 30 किती? 50. बघा बघा हा 0 गेला, हा 0 गेला. 5 चोक 20, 4 त्रिक 12. ऑप्शनने हे प्रश्न पटकन सुटता. व्हिडिओ आवडला चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढील भागामध्ये.